यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरातील गारठा कमी झालेला आहे। तर मुंबईमधील ही अपडेट आपण बघतोय। तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नागरिकांना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मुंबई जी राज्याची राजधानी आहे त्या ठिकाणी थंडीची तशी कमतरता असते आणि आता मागील 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते। हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरातील गारठा काहीसा कमी झाला आहे आणि तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। कारण 2 दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईमध्ये चांगला गारठा वाढल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता हा गारठा कमी झालेला आहे आणि तापमान वाढण्याची शक्यता। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? मुंबई असेल किंवा एकूणच राज्यामध्ये आता गारठा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातो। आतापर्यंत चांगल्या थंडीचा आनंद राज्यातील लोक घेत होते, पण आता कुठेतरी उन्हाळ्याची चाहूल लागणार का, असा सवाल उपस्थित होतोय। काय अपडेट्स? वातावरण बदलाच्या परिस्थितीमुळे सध्या आपण पाहतो की राज्यभरातला जो थंडीचा जोर होता तो कमी झालेला आहे आणि दुपारनंतर काहीशी तापमानामध्ये वाढ होताना सुद्धा पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसापासून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आहे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा कोसळलेल्या आहेत। या पुढील काळातही अशाच पद्धतीचं वातावरण राहील असं आता हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ढगाळ वातावरण राहिल्यानंतर किंचित तापमानामध्ये सुद्धा वाढ होईल आणि हा जो तापमानाचा परिणाम आहे तो दुपारनंतर जाणवेल असं सुद्धा सांगितलेलं आहे। सध्या पुणे शहरासह इतर ठिकाणी आपण पाहिलं की पहाटेच्या सुमारास म्हणजे सकाळी मोठ्या प्रमाणात धुक्यांचं साम्राज्य आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुपारनंतर ही थंडी आहे ती गायब होताना पाहायला मिळते आणि तापमानामध्ये वाढ होते आणि त्यामुळे पुणेकरांना सुद्धा रात्रीच्या वेळेस काहीसा उकाडा आहे तो जाणवू लागलेला आहे आणि वातावरणातल्या बदलत्या परिस्थितीमुळे सध्या सकाळी थंडीचा जोर असतो आणि दुपारनंतर मात्र उकाडा आहे तो सध्या जाणवत असल्याचं पाहायला मिळते आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीची परिस्थिती राहील असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। पण जो थंडीचा जोर होता तो मात्र आता राज्यातून काही ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।